गुड इव्हनिंग. शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल. स्वस्त राहा, मस्त राहा आणि मजेत राहा. आता बघा संध्याकाळचे वाजले 6:45 नेमकं. मला आज झाला उशीर मुलीकडनं यायला आणि सकाळी काय व्हिडिओ काढणं जमलं नाही. तर आता म्हटलं चला संध्याकाळी तर काढू. आणि मुलीकडनं यायला मला आज 6:45 झाले. विरांशला कशामुळे जुलाब होतात काही माहीत नाही. 2 दिवसापासून पुन्हा जुलाब चालू झालेत. दात येतात का काय आता पुन्हा. त्याला दवाखान्यात नेतील ते दोघं. त्यासाठी मला थांबावं लागलं. काय म्हणले? त्यांचे सासूबाई टीव्ही पाहत बसले आता. तर ते आवाज मोठा करायचा टीव्हीचा. आणि आता देवापुढे दिवा मी दुपारीच लावून गेलेले. आणि हा इकडे तर देवाच्या इथला तर 9 दिवस चालूच ठेवलेला आहे. तर मी दुपारीच तेल घालून गेले. आता मी उदबत्ती लावते. कारण का हे काय उदबत्ती लावून न लावताच गेलेले आहेत आता विराजकडे. यांना काही सापडली का नाही कोणास ठाऊक उदबत्ती. आता मी उदबत्ती लावते. देवा लावते. आज बघा नवरात्र बसल्याचा आज 5वा दिवस आहे. 5 दिवस झाले नवरात्र बसून. आज आज ललिता पंचमीच म्हणतात त्याला. ललिता पंचमी आज. तर आज कलर मला वाटतं पांढरा आहे. तर मी आता आल्यानंतर फ्रेश झाले बघा. आणि कपडे थोडे चेंज केले. कारण का दिवसभर कामामध्ये आपण कपडे सगळे खराब होऊन जातात. म्हणून म्हटलं चला संध्याकाळीच आपण जरा फ्रेश होऊन व्हाईट कपडे घालूया. आहेत तर चला. आता हे बघा उदबत्ती घेतली. मी उदबत्ती लावते देवासमोर. हे बघा उदबत्ती उदबत्ती पेटवली. तर बाहेर लावते. टीव्हीचा आवाज मोठा केलाय सासूबाईंना ऐकू येत नाही म्हणून. चला आता बघू. थोडंसं चहा स्वतःसाठी केलेला होता मिस्टरांनी. आता मी थोडासा भर घालते. चहा घेते थोडा. मी मुलीकडे चहा घेतलेला नाही आणि घेत नसते. कधीतरी क्वचितच घेते मुलीकडे लेकीकडे चहा मी. कारण का काय होतं तिच्याकडे मी 3 वाजता चहा करून देत असते तिला. तिचं कॉल बिल असतं म्हणून. मग मी म्हणत असते नको. ज्यावेळेस खरंच उपास असतो किंवा वाटलं चहा घ्यावा तर मी चहा घेत असते तिच्याकडे. हा चला तुम्ही स्वयंपाक करावा लागेल. आता संध्याकाळचा स्वयंपाक करायचा. आज सकाळी बघा हे केलं होतं. द्वाशी केली होती नाश्त्याला. पण मला सकाळी अजिबात वेळ नव्हता खायला. आता मी माझ्यासाठी संध्याकाळी करणार आहे. आणि संध्याकाळी बघते आता स्वयंपाक काय करायचा. स्वयंपाक हा रोज संध्याकाळी करणं भागच आहे. न करून चालत नाही. हे बघा मी हे कुठल्या भांड्यात चहा टाकला बघितलं का. हे बघा चहाचं भांडं काय घेतलं नाही तर दुसरं भांड्यात चहा टाकलेलं आहे. तर आता थोडासा चहा घेते म्हणजे फ्रेश होऊन जाईल. आणि मग मी स्वयंपाक बघते. आता स्वयंपाक बघा मी माझ्यासाठी तर डोसा करायचं चाललंय मला. कारण का सकाळी मला अजिबात वेळ नव्हता. सकाळची चटणी पण राहिलेली आहे. ही चटणी राहिली फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे चांगली राहिली. आणि थोडी बटाट्याची भाजी राहिलेली आहे. मी तवा पण आहेच आहे. बघू आता मला तर खायची इच्छा आहे. आता सासूबाईंसाठी आणि मिस्टरांसाठी पोळी आणि भाजी करावी लागणार आहे. भाजी काय करायची बघते आता मी. भाजी बघा मी आता कुकर तर लावणार आहे. आणि करा म्हटलं वळणात ती फळं, वरण फळं
कारण का भाजी आता बघा, भाजी होती ती संपली आता, आणि आज संध्याकाळी चवळी भिजत घालेली, उद्या त्याची चवळीची होऊन जाईल भाजी सकाळी. भाज्या तर बघा काय आणावेत काय नाही, लगेच संपतात. सकाळ संध्याकाळ भाजी 2 टाईम करावं लागते, तरी भाजी लगेच संपून जाते. तर आता मी बघा पहिला भात वण्याचं कुकर लावते, आणि हे येतीलच, त्यांना विचारते मी आज वरणफळ करू का, ते म्हणले कर, म्हणले तर करते मी. तोपर्यंत ते कुकर तर लावते. बघा मी यांना विचारलं, हे आले घरी, त्यांनी सांगितलं चालेल, पण मी ना आता कणिक तिळून ठेवली आणि कुकर झालंय, झाकण पडलं की मी आता वरणाची वरणफळ करते. आलेत बघा हे, त्यांना विचारलं मी, बसलेत आपले. आता रील करायचं असेल त्यांच्या डोक्यात. झाकण पडेपर्यंत थांबते मी. मला खरं तर फुलं आणायला जायची होती, देवासाठी फुलं, पण आता हे जातो म्हटलेत, तिकडच्या साईडला जायचं आहे त्यांना, त्याच्यामुळे माझं जाणं कॅन्सल झालं आहे. बघू आता. मला आमसूल घालूनच मी करणार आहे आता आमटी, म्हणजे वरणफळातलं वरण आमसूलाचं गोड आंबट करून मगच त्यात ही फळं सोडणार आहे. झाकण पडेल, झाकण पडलं आता. टाकते वरणाची फळं, टाकते आता वरणफळं. तेल पण तापले बघा. जिरे मोहरी टाकते, वरण करून घेते आणि मग त्याच्यामध्ये टाकते फळं, म्हणजे कणकेचे फळं. बघा आमसूल घेतलं आता. आमच्यात गोड आंबट आवडतो. खूप जण काय करतात, तिखट टमॅटोची फळं पण टमॅटो घालतात, टमॅटोचं वरण करतात. आता मी आमसूल टाकले, हिंग टाकते, हिंग टाकायचं आधीची. बघा हिंग टाकले, आमसूल टाकले, हळद टाकते, तिखट टाकते. अशा प्रकारे ना मी आमटी करून घेतली, वरण करून घेतलेलं आहे, गोड आंबट वरण. आणि हे बघा दिसलं तुम्हाला, अशा प्रकारे मी वरण करून घेतलं आहे. ते उकळते आता, आणि मी आता कणिक तिंबलेली आहे ना त्याच्या फळं करते. कणिक तिंबलेली आहे ना तर त्याचे मी आता फळं करते. पोळी सत्ती पोळी करायची आणि ते काप करते बघा. चांगलं चिपळ्या आता वरण थोड्या बंदच करते, म्हणजे मी तयार करून ठेवते, मग टाकते पण दिशी. हे बघा अशा प्रकारे ना मी पोळी लाटून याचे काप करून घेतलेत, आणि आता झालेलं आहे. गोड आंबट वरण आधीच करून घेतलेलं आहे, तर मी आता चालू करते बघा. उकळलेलं होतं मगाशीच, आता हे थोडं उकळू देते आणि हे टाकते. जास्त काही केले नाही, तीन पोळ्यांचेच करणार आहे, जेणेकरून हे दोघंच खातील, सासूबाई आणि मिस्टर. आणि मी हे बघा हे तवा ठेवलाच आहे, ह्याच्यात मी 2 डोसे करून घेणार आहे आता. का तर सकाळी काय मी खाल्लीच नाही, सकाळी इतकी गडबड असते माझ्या मागे. ह्यांचा डबा, सासूबाईंचा नाश्ता, ह्यांचा नाश्ता, सासूबाईंचं ताट वाढून ठेव, सगळं वेळेवर झालं पाहिजे. आता मुलीचा फोन आला की विरांशला इकडे घेऊन येते, ती काय तो काय त्यांच्याकडे खात नाही तिकडे घरी. म्हटलं चालेल. आता हे बघा तयार झालेत माझ्या ह्या चकुल्या. हे बघा हे वरणफळ तयार झालीत गरम गरम. आता ह्याच्यामध्ये अजून एक पोळी बसेल
चला तर मग या सगळेजण वरण फळ खायला गरम गरम. अजून एक पोळी लाटून याच्यामध्ये टाकते मी. आता एक पोळी लाटून टाकते आणि छोटीशी थोडंसं कणिक ठेवते पिल्लूसाठी, विरांसाठी. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.